आय हॅड अ ड्रीम, त्याचा अर्थ काय होतो की मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं म्हणजेच काय की गादीवरून पलंगावरून तुम्ही खाली पडता तसं पडलं नाही. स्वप्न पडलं म्हणजे मी स्वप्न पाहिलं. परंतु इंग्रजीमध्ये बोलत असताना आय सॉ अ ड्रीम म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा. आय सॉ अ ड्रीम म्हणत नाहीत. बऱ्याच लोकांना वाटतं की लिटरली ते ट्रान्सलेट करतात सी म्हणजे समजा पाहणे. मग आपण जर स्वप्न पाहतोय तर मग आपण आय सॉ अ ड्रीम असं ते म्हणत असतात, परंतु ते चुकीचं आहे. आपण काय म्हणतो, आय हॅड अ ड्रीम. मग तुम्ही ते लास्ट नाईट, लास्ट मंडे, इन द मॉर्निंग असं म्हणू शकता, टुडे म्हणू शकता किंवा कधी पण म्हणू शकता. परंतु स्वप्न पाहिलं असं म्हणण्यासाठी तुम्ही कधी पण आय हॅड अ ड्रीम असंच म्हणणार आहात. आय सॉ अ ड्रीम किंवा आय एम सीइंग अ ड्रीम असं म्हणायचं नाही, हे चुकीची इंग्रजी आहे. ओके. Hello, this is Rahul. Welcome to my channel Language Solutions. Welcome to the 60 day spoken English course day 6. आणि आपण जाणून घेत आहोत सेंटेन्स पॅटर्न. आता सेंटेन्स पॅटर्न मध्ये आपण वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न पाहतोय, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टेन्सेस कव्हर करतोय जेणेकरून तुम्हाला ग्रामर शिकण्याची खूप गरज पडू नये. तर आपण सिम्पली पॅटर्न काय शिकतोय, जसं की काय आय असेल, एम असेल, मग त्याच्यासमोर एखादी गोष्ट ऍड करणे. जसं की आयडेंटिटी बद्दल बोलत असताना आपण आय एम अ टीचर असं म्हणू शकतो. मग त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न पाहतोय. तर मग आजचा पॅटर्न कुठला असणार आहे, तर आजचा पॅटर्न आहे आय हॅड आणि प्लस एखादी गोष्ट. म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं, तर टू टॉक अबाउट थिंग्स वी ओन्ड, एक्सपिरियन्स ऑर थॉट इन द पास्ट. म्हणजे अशा एखाद्या गोष्टी, ज्या गोष्टी आपण पास्टमध्ये एक्सपिरियन्स केल्या, पास्टमध्ये त्या गोष्टी केल्या किंवा त्या गोष्टींबद्दल विचार केला किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे पास्टमध्ये होती, अशा गोष्टींबद्दल सांगत असताना पॅटर्न काय असतो नेमका. तर मग तो पॅटर्न काय असणार आहे, सुरुवातीला असणार आहे आय, ज्याचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत कळालाच असेल की मी किंवा मला. ओके. आणि पुन्हा हॅड, जे की होतो, होता असं म्हणण्यासाठी वापरला जातो. आणि नाऊन एक असणार आहे, जे म्हणजेच काय की समजा आय हॅड अ हेडेक, म्हणजे बाबा माझं डोकं दुखत होतं. मग हेडेक म्हणजेच काय, हे एक नाऊन आहे समजा. मग तसंच नाऊन, ऍडजेक्टिव्ह वेगवेगळे जे गोष्टी आहेत, तसा तो पॅटर्न असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पास्टच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. एखादा माणूस मॅरिड असू दे किंवा एखादा माणूस बॅचलर असू दे, संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्या माणसाला कुणी ना कुणी विचारणारच असतं की आज तुझा दिवस कसा गेला, म्हणजे तुझा हाऊ वॉज युअर डे असं म्हणतो. समजा आज तुझा दिवस कसा गेला, मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो की बाबा आय हॅड अ बॅड डे, आय हॅड अ गुड डे, आय हॅड अ व्हेरी गुड डे, आय हॅड अ व्हेरी बॅड डे, आय हॅड द वर्स्ट डे इन माय लाईफ असं तुम्ही म्हणू शकता. समजा तर मग तुमचा दिवस जर चांगला होता असं जर म्हणायचं असेल तुम्हाला, जी की एक पास्ट ऍक्शन आहे आणि पास्ट अनुभव आहे, त्याच्याबद्दल बोलत असताना मग पॅटर्न काय ठेवणार आहे आपण, आय हॅड प्लस ती गोष्ट, जी गोष्ट तुम्ही अनुभवली आहे पास्ट मध्ये. मग आय हॅड अ गुड डे म्हणजेच काय की माझा दिवस खूप चांगला होता. आता इथं दिलेलं आहे की माझ्याकडे चांगला दिवस आहे, परंतु माझा दिवस चांगला गेला किंवा माझा दिवस चांगला होता असं म्हणण्यासाठी आपण आय हॅड अ गुड डे म्हणणार आहे. आता इथे जिथे जिथे माझ्याकडे दिलंय का, सगळ्याच माझ्याकडेचा अर्थ माझ्याकडे होणार नाही. हे ChatGPT जास्त डोकं लावलेलं आहे. ओके. आणि मराठी टायपिंग त्याला व्यवस्थित येत नाही समजा. तर मग माझ्याकडे जिथे जिथे आहे तिथे त्याचा अर्थ तुम्हाला काय समजायचा आहे की माझा, म्हणजेच काय की स्टार माझा जसं म्हणत असतो का आपण, तसं समजा. तर मग माझा दिवस चांगला होता किंवा आय हॅड अ गुड डे, माझा दिवस चांगला गेला असं म्हणायचं. ओके. द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ बिझी डे. बिझी म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्यस्त असणे, आणि डे म्हणजे दिवस समजा. सो आय हॅड अ बिझी डे, माझा दिवस व्यस्त होता. तसंच मग कसं, आय हॅड अ लॉंग डे, आज खूप लांब दिवस होता. आय हॅड अ लॉंग डे, आय हॅड टू वर्क म्हणजे मला खूप काम करावं लागलं, मला उशिरा निघावं लागलं. आय हॅड टू लिव्ह लेट किंवा मला लवकर निघावं लागलं, आय हॅड टू लिव्ह अर्ली असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय की आय हॅड म्हणायचं आणि त्याच्यासमोर एखादी जी गोष्ट तुम्ही पास्टमध्ये करावी लागली किंवा तुम्ही केली, त्या गोष्टीसाठी तुम्ही आय प्लस हॅड असं वापरू शकता. ओके. सो आय हॅड अ लॉंग डे म्हणजेच काय की माझा दिवस लांब होता. आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स, मला खूप वाईट अनुभव आला. म्हणजेच काय की आला म्हणजेच काय की वाईट अनुभव येऊन गेलेला आहे. द ऍक्शन हॅज बीन कम्प्लिटेड इन द पास्ट. सो आय हॅड अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स टुडे. आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स किंवा आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स इन माय पास्ट रिलेशनशिप असं जसं म्हणत असतो. सो आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स म्हणजेच काय एखाद्या गोष्टी बाबतीत तुम्हाला खूप वाईट अनुभव आला असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स. तसंच काय, आय हॅड अ ग्रेट टाइम, एखाद्या माणसासोबत किंवा कुठेतरी बाहेर फिरायला गेलाय, कुठेतरी पिकनिकला गेलाय आणि मग तुम्हाला खूप छान झालं आणि तुम्हाला खूपच म्हणजे चांगलं जगायला मिळालं. मग तुम्ही म्हणणार ना की बाबा माझा दिवस खूप चांगला गेला असं तसं म्हणायचं असेल तर मग तुम्ही काय म्हणू शकता की आय हॅड अ ग्रेट टाइम.
आय हॅड अ ग्रेट टाइम. किंवा कोणी म्हणू शकतं की बाबा डिड यू एन्जॉय गोईंग आउट, म्हणजे बाहेर जाऊन तुला छान वाटलं का, पिकनिकला जाऊन तुला छान वाटलं का. तर यू कॅन से दॅट की आय हॅड अ ग्रेट टाइम, माझा दिवस खूप चांगला गेला. आय हॅड अ ग्रेट टाइम. माझ्याकडे एक कठीण काम होतं. ओके, सो माझ्याकडे एक कठीण काम होतं म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय हॅड अ डिफिकल्ट टास्क. तसंच मग काय की इतक्या वेळ कुठे होता, काय करत होता, फोन का उचलत नव्हता, असं जर समजा कपल गोल्स मध्ये जर कोणी विचारत असेल तर यू कॅन से दॅट की आय हॅड अ मीटिंग. आय हॅड अ मीटिंग, मला एक मीटिंग होती. आय हॅड अन इम्पॉर्टंट मीटिंग, मला एक खूप महत्वाची मीटिंग होती किंवा खूप महत्वाची बैठक होती. असं म्हणण्यासाठी मग तुम्ही काय म्हणणार, आय हॅड अ मीटिंग. नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ शॉर्ट ब्रेक. मग सकाळपासून तू लेक्चर करत होता, लेक्चर देत होता समजा, मग मध्ये तुला थोडाफार ब्रेक होता का नाही असं जर कोणी विचारलं तर यू कॅन से दॅट की आय हॅड अ शॉर्ट ब्रेक. आय हॅड अ शॉर्ट ब्रेक. आता तुम्ही इकडे तुम्हाला मराठी समजतं समजा, असं नाहीये की तुम्हाला इंग्रजी समजत नाही, असं नाहीच आहे. थोडी थोडी सवय लावायची. सो मी जे इकडे सेंटेन्सेस बोलतो इंग्लिशमध्ये त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्या, त्या प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष द्या, त्याच्या टोनकडे लक्ष द्या. इकडे थोडंसं लक्ष द्या फक्त इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का बघण्यासाठी. परंतु हे जे शब्द आहेत सुरुवातीचे माझ्याकडे, ते दरवेळेसच माझ्याकडे नसणार आहे. कधी कधी मला, कधी कधी माझा, असा त्याचा अर्थ होतो. तो मग तो हा जो आय आहे याचे वेगवेगळे अर्थ आहेत. कधी कधी मी म्हणू शकतो, कधी कधी मला म्हणू शकतो, कधी कधी माझा म्हणू शकतो. सो सेंटेन्सनुसार, वर्बनुसार, ॲडजेक्टिव्हनुसार त्याचे वेगवेगळे यूज आहेत. आता ते काही एकच फिक्स नाही आहे जेणेकरून मी तुम्हाला शिकवेल. तुम्हाला फक्त सेंटेन्सनुसार ते बदलतं आणि तेच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो मग आय हॅड अ शॉर्ट ब्रेक, आय हॅड अ शॉर्ट ब्रेक इथे दिलेलं आहे. मग काय, आय हॅड अ क्विक लंच. सो सिन्स मॉर्निंग आय हॅड मेनी लेक्चर्स. सकाळपासून मला खूपच लेक्चर होती किंवा मला बरेच लेक्चर होते, परंतु आय हॅड अ शॉर्ट ब्रेक इन बिटवीन, मला एक शॉर्ट ब्रेक होता आणि त्याच ब्रेकमध्ये आय हॅड माय लंच किंवा आय हॅड अ क्विक लंच. मी खूप घाईघाईने माझं क्विक लंच केलं, माझं दुपारचं जेवण केलं. ओके, सो आय हॅड अ वंडरफुल इव्हनिंग. आय हॅड अ वंडरफुल इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ खूप चांगली गेली. समजा कुठेतरी मूवीला गेला, कुठे थिएटरला गेला, कुठे एखाद्या नाही काही नाटकाला वगैरे गेलाय तुम्ही, कुठे एखाद्या पार्टीला वगैरे गेलाय, आणि मग यू कॅन से दॅट की आय हॅड अ ग्रेट इव्हनिंग. एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेटायला गेला, एखाद्या मित्राला भेटायला गेला, मॉर्निंग म्हणजे इव्हनिंग वॉकला गेला वगैरे, गार्डनला गेला, तर यू कॅन से दॅट की आय हॅड अ ग्रेट इव्हनिंग, माझी संध्याकाळ खूप चांगली गेली. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ हेडेक. म्हणजे आता वेगवेगळ्या आजारांबद्दल बोलत असताना आपण हा सेंटेन्स पॅटर्न खूप जास्त प्रमाणात वापरू शकतो. जसे की काय, आय हॅड अ हेडेक, आय हॅड अ फिवर, आय हॅड अ कोल्ड, आय हॅड डायरिया, आय हॅड टीबी, आय हॅड कॅन्सर, असं म्हणा. नुसतं सेंटेन्स पुरतं म्हणा, तुम्हाला होऊ नये ते काही. ओके, सो मग सेंटेन्स काय असणार आहे, आय हॅड अ हेडेक, माझ्याकडे डोकेदुखी होती किंवा मला डोकेदुखी होती. त्याचा थोडक्यात अर्थ काय होतो, इकडे मराठी सेंटेन्सकडे खूप लक्ष द्या देऊ. तर मग काय म्हणायचंय, आय हॅड अ हेडेक म्हणजेच काय की माझं डोकं दुखत होतं, असं त्याचा अर्थ होतो. ओके, सो मग तुम्हाला जर ताप असेल, मग हेडिकला, डोकेदुखीला हेडेक, फेवरला मग ताप म्हणजे ताप, हेडिक म्हणजे डोकेदुखी, फिवर म्हणजे ताप, कोल्ड म्हणजे सर्दी, ड्रीम तुम्हाला माहितच आहे. ओके, मग जे जे काही आपण नाऊन वापरणार ते इथे दिलेले आहेत. ओके, सो आय हॅड अ फिवर म्हणजेच की मला ताप येत होता किंवा मला ताप होता. द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ कोल्ड. आय हॅड अ कोल्ड, मला सर्दी झालेली होती. आय हॅड अ ड्रीम, त्याचा अर्थ काय होतो की मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं म्हणजेच काय की गादीवरून पलंगावरून तुम्ही खाली पडता तसं पडलं नाही. स्वप्न पडलं म्हणजे मी स्वप्न पाहिलं. परंतु इंग्रजीमध्ये बोलत असताना आय सॉ अ ड्रीम म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा. आय सॉ अ ड्रीम म्हणत नाहीत. बऱ्याच लोकांना वाटतं की लिटरली ते ट्रान्सलेट करतात, सी म्हणजे समजा पाहणे. मग आपण जर स्वप्न पाहतोय तर मग आपण आय सॉ अ ड्रीम असं ते म्हणत असतात, परंतु ते चुकीचं आहे. आपण काय म्हणतो, आय हॅड अ ड्रीम. मग तुम्ही ते लास्ट नाईट, लास्ट मंडे, इन द मॉर्निंग असं म्हणू शकता, टुडे म्हणू शकता किंवा कधी पण म्हणू शकता. परंतु स्वप्न पाहिलं असं म्हणण्यासाठी तुम्ही कधी पण आय हॅड अ ड्रीम असंच म्हणणार आहात. आय सॉ अ ड्रीम किंवा आय एम सीइंग अ ड्रीम असं म्हणायचं नाही, हे चुकीची इंग्रजी आहे. ओके, पुढचा सेंटेन्स आहे आय हॅड अ प्लॅन. माझ्याकडे एक योजना होती, माझ्याकडे एक प्लॅन होता. तुम्हाला जर विचारलं असतं तर आय कुड हॅव टेल, म्हणजे आय कुड हॅव टोल्ड यू. तू जर मला विचारलं असतं तर मग मी तुला सांगितलं असतं, बिकॉज आय हॅड अ प्लॅन दॅट कुड हॅव बीन ऑफ युजफुल, म्हणजे नाही की ऑफ सम यूज टू यू. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ चान्स. माझ्याकडे संधी होती बाहेरच्या देशात जायची.
आय हॅड अ चान्स टू गो देअर, आय हॅड अ चान्स टू स्टडी देअर, माझ्याकडे संधी होती की मी तिथे जावं. मग आय हॅड अ चान्स आणि त्याच्यावरती बिल्ड कसं करू शकता तुम्ही, आय हॅड अ चान्स टू मीट, एखाद्या सुपरस्टारचं नाव लावायचं. आय हॅड अ चान्स टू मीट अरिजित सिंग, आय हॅड अ चान्स टू मीट रणवीर सिंग, आय हॅड अ चान्स टू मीट असं. मग आय हॅड अ चान्स टू मीट जसं म्हणलं तसं आय हॅड अ चान्स टू डू म्हणू शकता, आय हॅड द चान्स टू ईट म्हणू शकता. मग ज्याही गोष्टीचं तुमच्याकडे संधी होती त्या गोष्टीसाठी तुम्ही हा शब्द वापरू शकता. सो आय हॅड अ चान्स. पुढचा सेंटेन्स आहे की आय हॅड अ मीटिंग, माझी एक मीटिंग होती. आय हॅड अ मीटिंग, आय हॅड अ अन इम्पॉर्टंट मीटिंग पण म्हणू शकता. आय हॅड अ क्लास, तू मग लवकर का आला नाहीस, कॅन्टीनला तुमचे सगळे मित्र वाट बघतायत आणि मग म्हणतात की बाबा तू वेळेवर का पोहोचला नाहीस, आपल्याला जायचं होतं मूवीला वगैरे. मग तुम्ही काय म्हणू शकता की आय हॅड अ क्लास टू अटेंड किंवा आय हॅड अ क्लास, माझा एक वर्ग होता. वर्ग होता म्हणजे काय की माझं एक लेक्चर होतं. लेक्चर म्हणजे मी देणार नव्हतो, सर शिकवणार होते, राहुल सर, आणि मग मी ते शिकणार होतो. सो मग काय, आय हॅड अ लेक्चर. तसंच मग तुमची आज आज आमची एक्झाम होती, तसंच मग आय हॅड अ टेस्ट टुडे असं म्हणू शकता. काय म्हणणार, काय म्हणणार, आज आमची एक्झाम होती असं जर म्हणायचं असेल तर आय हॅड अ टेस्ट टुडे, आज आमची एक्झाम होती. मग तसंच काय, लहानपणी आय हॅड अ फ्रेंड, आय हॅड अ फ्रेंड, एखादं फ्रेंड जर प्रेझेंटमध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक मित्र आहे. आय हॅव अ नाही काय की नाही काय की जे कोणी असेल तुमचं ते तुम्ही सांगू शकता तिथे. ओके, सो आय हॅड अ फ्रेंड असं म्हणलं. तसंच मग आय हॅड अ फ्रेंड जसं म्हणतो तसं प्रेझेंटमध्ये बोलायचं असेल तर आय हॅव अ फ्रेंड म्हणू शकता. आय हॅड अ फ्रेंड का म्हणतोय तर एक प्रत्येकच मित्र तुमच्या प्रेझेंटमध्ये सोबत आहेत असं थोडी असतं. समजा आता कॉलेजमध्ये आय हॅड अ फ्रेंड नेम विनय वाघमारे, म्हणजे ही वॉज माय बेस्ट फ्रेंड. समजा अशा मित्राबद्दल बोलायचंय जे की पास म्हणजे माझ्यासोबत होता परंतु आता माझ्यासोबत नाहीये. सो आय कॅन से दॅट की आय हॅड अ फ्रेंड नेम आणि त्या माणसाचं नाव, मग माझ्या असं नावाचा एक माझा मित्र होता. ओके, सो आय हॅड अ फ्रेंड. बघूया पुढचा सेंटेन्स काय. द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅड अ पेन, आय हॅड अ पेन, माझ्याकडे एक पेन होता. आय स्टील हॅव अ पेन, माझ्याकडे अजून पण एक पेन आहे ज्याच्या माध्यमातून लिहितोय. सो आय हॅड अ बुक, माझ्याकडे एक पुस्तक होतं. आय हॅड दॅट बुक पण म्हणू शकता, एखाद्या पुस्तकाचा संदर्भ चालू असेल समजा तर मग तुम्ही ते पण म्हणू शकता आय हॅड अ बुक किंवा आय हॅड दॅट बुक, आय हॅड किंवा त्या पुस्तकाचं डायरेक्ट सरळ सरळ नाव सुद्धा घेऊ शकता. सो आय हॅड अल्केमिस्ट म्हणू शकता. ओके, सो मग आय हॅड अ कार, परंतु आता मला ते कर्ज झाल्यामुळे विकावी लागली. सो आय हॅड अ कार, परंतु ते पप्पा घेऊन गेले समजा. ओके, सो मग आय हॅड अ बाईक, माझ्याकडे गाडी होती परंतु माझा भाऊ आज गाडी घेऊन जाणार होता. आय हॅड अ बाईक बट इट वॉज टेकन बाय माय ब्रदर, सो आय कुड नॉट कम विथ द बाईक. ओके, सो आय हॅड अ फोन, माझ्याकडे फोन होता त्याच्यामुळे मग मी तुला फोन केला. ओके, मग तसंच जर नसेल तुमच्याकडे, जर फोनच नसेल तर मग आय डिड नॉट हॅव. आता हा पॅटर्न पण आपण नंतरच बघणार आहोत. एखादी गोष्ट तुमच्याकडे होती नव्हती हे सांगण्यासाठी. मग एखादी गोष्ट तुमच्याकडे होती म्हणण्यासाठी पॉझिटिव्ह सेन्समध्ये आपण हॅड वापरतोय सध्या. सो आय हॅड अ फोन, माझ्याकडे फोन होता. आय हॅड अ बॅग, आय हॅड अ बॅग, मग आय हॅड अ बॅग जसं म्हणतात तसं बॅगचं ब्रँडचं नाव पण म्हणू शकतं. सो आय हॅड अ स्काय बॅग, आय हॅड अ रिबुक शूज, आय हॅड अ शूज किंवा आय हॅड अ कपल ऑफ शूज किंवा पेअर ऑफ शूज म्हणतो. अ शूज नाही म्हणू शकत कारण का एकाच बद्दल नाही बोलत आपण, दोन्ही पायात शूज घालतो माझ्या मताने. आय हॅड अ तिकीट, माझ्याकडे तिकीट होतं. आय हॅड अ क्वेश्चन, माझ्याकडे एक प्रश्न होता, विचारू का. आय हॅड अ क्वेश्चन किंवा आय हॅड अ डाऊट, मे आय आस्क, मे आय आस्क. ओके, आय हॅड अन आयडिया, माझ्याकडे कल्पना होती. शॅल आय टेल यू, आय हॅड अन आयडिया, शॅल आय टेल यू, मी ते सांगू का. आय हॅड अ प्रॉब्लेम, एवढ्या वेळ कुठे होतास, काय झालं रे, काय नाही. सो आय हॅड अ प्रॉब्लेम विच आय हॅड टू डील विथ, माझ्याकडे एक समस्या होती ज्याचं मला निराकरण करायचं होतं. सो आय हॅड अ प्रॉब्लेम विच आय हॅड टू डील विथ, म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगताना मी थोडीशी इंग्रजी शिकवतो, परंतु इट डज नॉट मीन की तुम्ही तेवढंच शिकावं आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. त्याच पॅटर्नचा वापर करून तुम्ही त्याच्यावरती दुसरे सेंटेन्सेस ऍड करू शकता, वेगवेगळे बिल्ड करू शकता आणि देन यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आणि नाही का की कनेक्टिव्हली, असं नाही की यू आर स्पीकिंग वन सेंटेन्स अँड देन यू आर कटिंग इन बिटवीन देन यू आर स्पीकिंग इन इंग्लिश, असं नाही. म्हणजे कोड स्विचिंग कोड मिक्सिंग आपण करणार, मराठी इंग्रजी मिक्स करून बोलणार आपण समजा, परंतु हळूहळू आपल्याला ते थोडं थोडं पुढे जावं लागेल ना. सारखंच आपण तुडकी मुडकी इंग्रजीच्या नावावर आपण नाही काय की थोडं थोडंच इंग्रजी किती दिवस बोलायचं. यू विल हॅव टू बिल्ड वन सेंटेन्स अपॉन दी अदर अँड
गो ऑन लाईक दिस. सो चेन बनवावं लागेल तुम्हाला. ओके, पॅटर्न वरती आपण सध्या तरी एवढेच व्हिडिओज घेतोय बिकॉज इट इज अ लिटल कॉम्प्लिकेटेड. आणि पास बद्दल बोलत असताना मग ते वर्बमध्ये वर्बचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही सध्या अडकून जातात. त्याच्यामुळे आपण या स्टेजला तरी एवढे सेंटेन्सेस घेतो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी जे काही वर्बचे फॉर्म्स असतात ते जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठलं फॉर्म कधी यूज करायचा आणि काय यूज करायचं हे तुम्हाला कळेल आणि यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. So please do subscribe to the channel Language Solutions so that you will be able to learn English from me, and I will be able to teach you English so that you can speak English like the foreigners. Thank you so much.